नमस्कार, मी सचिन आव्हाड लोकशिवाय मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। गेले 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होतोय। पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाने मोठ्या प्रमाणावरती हजेरी लावलेली आहे। यामुळे धरण साखळीतील पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होते। सध्या भीमा नदी पात्रामध्ये देखील धरणांमधून मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते सोडलं जाते। आता मी दौंड शहरानजीक आहे आणि दौंड शहरानजीक भीमा नदीला मोठ्या प्रमाणावरती पाणी पातळीत वाढ झाल्याचं सध्या दिसतंय। आपण माझ्या या बाजूला पाहू शकता, भीमा नदीची पातळी जी आहे ती वेगानं वाढत पाणी पातळी वेगानं वाढत असल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। दौंड शहरानजीकचा हा भाग आहे। या भागामध्ये अनेक छोटे मोठे व्यवसाय देखील आहेत। हा जो भाग आहे तो प्रामुख्याने दशक्रिया विधीचा जो घाट आहे तो सध्या पाण्यामध्ये गेल्याचं चित्र आपण पाहू शकता। तो हिरव्या रंगाचा जो बोर्ड दिसतोय त्या ठिकाणी दशक्रिया विधीचा घाट होता। तो घाट सध्या पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसतंय। तसेच पलीकडल्या बाजूला जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी एक लाल रंगाचा खांब दिसतोय। त्या खांबापासून काही अंतरावरती एक शिवमंदिर देखील होतं। ते शिवमंदिर देखील सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते दिसून येतंय। एकंदरीतच या भागामध्ये नदीची जी पाणी पातळी आहे ती सातत्याने वाढते असं येथील ग्रामस्थांचं देखील म्हणणं आहे। तसेच आपण जर पाहिलं तर याबाबतची जी माहिती आहे, नदीला पाणी पातळी वाढलेली आहे, पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली। यामुळे दौंड शहरातील अनेक नागरिक देखील या भागामध्ये पुराचे जे पाणी आहे ते पाहण्यासाठी या भागामध्ये दाखल झाल्याचं आपण पाहू शकता। तसेच या भागामध्ये काही वीटभट्ट्या देखील आहेत। या पलीकडील बाजूला जर आपण पाहिलं तर वीटभट्टी देखील आहे आणि पुराचं पाणी जे आहे ते हळूहळू त्या विटांना देखील लागलं आहे असं आपण पाहू शकता। ही दृश्य या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते। यामुळे त्या वीटभट्टी व्यावसायिकांकडून देखील त्यांचा जो कच्चा माल आहे तो हलवण्यास सध्या सुरुवात झालेली आहे। कोळसा असेल तसेच इतर जे त्यांचं साहित्य आहे ते देखील हलवण्यास त्यांनी सुरुवात केल्याचं चित्र जे आहे ते या भागामध्ये दिसतंय। आपण पाहू शकता इकडे मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते पाणी पाहण्यासाठी दाखल झालेले आहेत। दौंड शहरानजीकची ही परिस्थिती आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर धरण क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते नदीपात्रात सोडलं जातंय आणि यामुळे या भागामध्ये नदीची पाणी पातळी जी आहे ती सातत्याने वाढती। यामुळे एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती सध्या तरी नियंत्रणात वाटत असली तरी काही प्रमाणावरती जर अजून पाणी वाढलं तर हे पाणी जनजीवनाला कुठेतरी विस्कळीत करू शकतं असं देखील सध्या सांगितलं जातंय। एकंदरीतच ही जी परिस्थिती आहे ती आपण या भागातील पाहू शकता। आता काही नागरिक देखील आहेत या ठिकाणी आलेले। दौंड शहरातीलच हे नागरिक आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल? नदीला मोठ्या प्रमाणावर महापूर आलेला आहे। मुंबईसारख्या दौंडमध्ये होऊ देऊ नका। चेंबर हे गटारीतून पाणी यायला लागलं रिवर्स परत गावात गटरे मार्गातून रिवर्स पाणी यायला लागलं आहे। मग त्या एरियामध्ये 200-250 घरं आहे। कमलवाडी, इंदिरानगर ह्यांना हलवायचा प्रयत्न लवकर करावा। पानसरे वस्तीतून पाणी येतो पहिले गावात, पहिले वरनं पाणी गावात येतो। खाटी गल्ली, पानसरे वस्ती, ईदगा रोड, कमलवाडी, इंदिरानगर आणि कब्रस्तान एरिया 400-500 घरं तिथे हलवायला त्यांनी आव्हान केलं पाहिजे। अजून आव्हान नाही, काहीच नाही, अजून प्रयत्न नाही। अजून मुंबईसारखं दौंडला होऊ देऊ नका। मुंबई पुण्यासारखं एवढी आमची आग्रह नंबर। काय अपेक्षा आहेत? प्रशासनाने काय उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला वाटतं? सूचना केलं पाहिजे। नगरपालिकेने गाडी फिरवली पाहिजे, रिक्षा फिरवली पाहिजे, आलोचन केलं पाहिजे। आपल्याकडे आणखी एक जण आहेत। काय प्रशासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये? काय नगरपालिकेने अनेकपर्यंत सूचना दिली नाही, रिक्षा फिरवली नाही। अचानक रात्री पाणी वाढलं तर लोक कुठं जाणार? पानसर रस्त्यातनं, ईदगा रोडनं असं गटरीतनं पाणी बॅक मारतो। सध्याची काय परिस्थिती या भागामध्ये? सध्याची तर काही नाही, पण नगरपालिकेने हे करायला पाहिजे, रिक्षा वगैरे फिरवा पाहिजे किंवा लोकांना दक्षता घ्या म्हणून काहीतरी सूचना करायला पाहिजे। लोकांना नगर परिषदेने सूचना द्याव्यात असं देखील काहींचं म्हणणं आहे। काय सांगाल? एकंदरीतच नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाण्याच्या पातळीमध्ये फार वाढ झालेली आहे। छोटा पूल बुडलेला आहे। इथं सामान्य माणसाचे साक्षी कोणच नाही ना नगरपालिका आहे, ना तहसीलदारचं कोण आहे, ना डिपार्टमेंटचं कोण आहे, कोण नाही। एखादं लहान लेकरू वाहून गेल्यावर परत म्हणतात तुम्ही गेलते तिथं,
तर इथं थांबणं गरजेचं आहे. त्यांनी सूचना दिली पाहिजे की इथं जाऊ नका, तिथं जाऊ नका. पोरं हे काय सगळे इथंच येऊन थांबलेले आहेत, सगळेजण तिथं सगळे थांबलेले आहेत. इथं त्यांना हुसकायला कोण नाही ना काय नाही. ते काटाला समज पडला खाली तर वाहून गेला एखादा लहान बिकरू या कोण बी बुजू, तर मग ह्याचा जिम्मेदार कोण येणार आहे? या परिस्थितीत काय अपघात होण्याची शक्यता आहे, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न जो आहे तो यांनी उपस्थित केला आहे. काका, नाव काय तुमचं? मी अमित थोरात. अमित थोरात यांचं नाव आहे. काका, एकंदरीतच या भागामध्ये दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने काय प्रशासनाचे लोक या ठिकाणी आले होते का, किंवा काय कोणच नाही आलेली इथं अजूनपर्यंत. कोण नाही आहे. आम्ही 4 तास झाला आम्ही बसलेलो आहे तिथं. एक जण बी इथं कोण नाही आलेलं प्रशासनाचं. कारण की एखादा वाहून गेला ते काय म्हणतील, तुम्हाला कोणी जायला लावलं होतं तिथं, तुम्हाला दिसत नाही का पाणी? मग हे करण्यापेक्षा 2 माणसं नगरपालिकेचे तर लावले, जे इकडं तिकडं बसणारे लोक आहेत ते इथं 2 ठेवले तरी चालतंय ना. म्हणजे माणूस मरायची वाट बघितल्यावर तुम्ही हे करायचं, पुणे आपले हे करायचे का? आता इंदिरानगरमध्ये तो पाणी रिवर्सीमध्ये यायला लागलेली हे म्हटले भाईजान पानसरे वस्तीवर, तिथलं जिम्मेदार गाडीच फिरत नाही. इथं सगळं घटना झाल्यावर म्हणतात हा चला 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 जाऊ म्हणून. सध्या प्रशासनाकडून या भागामध्ये नागरिकांना खबरदारीच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात नाही आहेत असं यांचं म्हणणं आहे. दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागं होणार का, असा देखील प्रश्न जो आहे तो या भागातील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. लोकशिवाय मराठीसाठी सचिन आव्हाड, दौंड, पुणे.